आणि आता एक महत्त्वाची बातमी, धोकादायक कचरा गाड्या चालवणं मजबुरी असल्याचं मुंबई पालिका बोलतीये। लोकशाही मराठीने केलेल्या रियालिटी चेक नंतर अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलंय। दिलेल्या वेळेत आम्ही गाड्या चालवतो असं उत्तर मुंबई पालिकेकडून मिळतंय। गाड्यांना जीपीएस मॅप देखील लावलेले आहेत। जर गाड्या जीपीएस मॅपने चालत नसतील तर दंड आकारण्यात येतो। महापालिकेकडून मात्र ही सावरासावरीची उत्तरं आता देण्यात आलेली आहेत। तर लोकशाही मराठी खरं तर सातत्यानं या कचऱ्याच्या ज्या धोकादायक गाड्या आहेत त्या गाड्यांमधून हे कचरा वेचक जे कर्मचारी आहेत ते प्रवास करत असतात। लोकशाही मराठी सातत्यानं याचा आढावा घेत आहे। याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर लोकशाही मराठी सातत्यानं या प्रकरणाचा आढावा घेत आहे, परंतु आता एकूणच सावरासावरीची उत्तरं आपल्याला मुंबई पालिकेकडून मिळतात। धोकादायक कचरा गाड्या चालवणं आमची मजबुरी आहे असं उत्तर मुंबई पालिकेकडून मिळतंय। नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर गेले काही दिवस लोकशाही मराठीने अशा पद्धतीचा एक मोहीम राबवली होती। मुंबई स्वच्छ मुंबई आपली मुंबई अशा पद्धतीचे उपक्रम अनेक वेळेला महापालिका राबवत असते, मात्र ही मुंबई कुठेही स्वच्छ असल्याचं पाहायला मिळत नाही। या व्यतिरिक्त ज्या गाड्या चालवल्या जातात कंत्राटदारांकडून त्या देखील अत्यंत धोकादायक आहेत, कर्मचाऱ्यांसाठी त्या धोकादायक आहेत। काम कसं करायचं अशा तुटक्या फुटक्या गाड्यातनं असा प्रश्न लोकशाही मराठीला कर्मचाऱ्यांनी देखील विचारला होता आणि हाच प्रश्न आपण महापालिकेला सातत्याने गेल्या काही दिवसांमध्ये विचारताना पाहायला मिळालं। मात्र या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आज लोकशाहीचे प्रतिनिधी म्हणून आपण भेट घेतली। या वेळेला महापालिकेचे घन कचरा विभागाचे जे चीफ इंजिनियर आहेत विनायक भट्ट ते आपल्याशी भेटले आणि आपल्याला त्यांनी असं सांगितलं की या अशा गाड्या चालवणं आमची मजबुरी आहे, आमच्याकडे दुसऱ्या गाड्याच नाहीत आणि अजून काही वर्ष आमच्याकडे अशा गाड्या येऊ शकत नाहीत। उलट काही वर्षांनी या गाड्या कशा बदलायच्या अशी परिस्थिती आमच्यावर ओढवलेली आहे। हा विचार आम्ही करतोय, त्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत, मात्र त्या काही कमी पडतात अशा पद्धतीची उत्तरं त्यांनी दिली। या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की आम्ही जीपीएस ट्रॅक, कारण आपला मुळात प्रश्न हा होता की 6:30 वाजता गाड्या येणं अपेक्षित असताना 9-9, 10-10 वाजता गाड्या जातात कशा, या संदर्भात काही दंड तुम्ही आकारता की नाही गाड्यांना, की दिलेल्या वेळा त्या गाड्या पाळत नाहीत म्हणून। त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की एकंदरीत जर बघितलं तर म्हणे आमच्या सगळ्या गाड्यांना जीपीएस मॅप लावलेले आहेत आणि या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या जीपीएस मॅपनुसार चालतात। जर त्या गाड्या वेळेवर पोहोचल्या नाहीत तर आम्ही त्यांना 10 पटीने जे दंड ठोठावण्यापेक्षा जे 10 पटीने दंड आम्ही त्यांना ठोठावतो आणि कंत्राटदार दर महिन्याला तेवढा दंड भरतात। अशा पद्धतीची उत्तरं जी आहेत ती आपल्याला अधिकाऱ्यांकडून मिळालेली पाहायला मिळतात। एकंदरीतच काय तर आता जर बघितलं तर महापालिकेकडे गाड्या नसल्याचं ते स्वतःच कबूल करतात आणि आपली जी बातमी आहे आपण जे चालवतोय की गाड्या तुटक्या फुटक्या आहेत, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे, गाड्या वेळेत पोहोचत नाही, त्या बातमीला कुठेतरी अधिकाऱ्यांनीच एक प्रकारे होकार दिलेला पाहायला मिळतोय। म्हणजे अधिकारीच एक प्रकारे अशा घटना सुरू असल्याला मान्यता देत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि नेमकं जर पाणी मुरतंय तर नेमकं कुठे मुरतंय। त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित केलेला होता। कचरा व्यवस्थापनासाठी एक अधिकाऱ्याची नेमणूक झाली होती आणि त्यांचं नाव होतं प्रशांत सांगळे। 2 महिने रिटायरमेंटला राहिलेले असताना त्यांची उच्च पदी जी आहे ती त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या संदर्भात एक प्रचंड गदारोळ जो आहे तो महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये देखील झालेला पाहायला मिळाला होता। त्यांची नियुक्ती कशी चुकीची आहे अशा पद्धतीच्या सूचना अशा पद्धतीची माहिती देखील उपायुक्तांपर्यंत ज्या अश्विनी जोशी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि अश्विनी जोशींनी एक लेटर काढलेलं होतं। या लेटरमध्ये अशा पद्धतीची जर नियुक्ती झाली असेल तर चौकशी लावा असं सांगण्यात आलं होतं। मात्र या चौकशीला देखील आता सुरुवात झालेली पाहायला मिळते अशी माहिती अधिकारी निदान देतात तरी की या चौकशीला देखील आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जे अधिकारी ज्यांची उच्च नियुक्तीपदी बढती झाली होती, रिटायरमेंटला 2 महिने होते, आता ते खरं तर रिटायर झालेले आहेत, मात्र रिटायर झाल्यानंतर देखील त्यांची ही जी चौकशी आहे ती आम्ही सुरू ठेवलेली आहे। त्यामुळे त्यांचं जे ग्रॅज्युएलिटी आहे ती देखील आम्ही या
सगळ्यामध्ये दिलेली नाहीये अशा पद्धतीची उत्तरं, सावरासावरीची उत्तरं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत आलेली पाहायला मिळतात। मात्र एक प्रश्न निश्चित कायम राहतो की अशी कोणती मजबुरी आहे महापालिकेची की ज्या जुन्या गाड्या आहेत, ज्या तुटक्या फुटक्या गाड्या आहेत ते त्या का बदलू शकत नाहीत? असे किती कंत्राटदारांना पैसे दिलेले आहेत आणि असे का कंत्राटदार दुसऱ्या गाड्या विकत घेऊ देत नाहीत? असे अनेक प्रश्न या माध्यमातून आता निर्माण झालेले पाहायला मिळतात। कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, खरं तर मुंबई पालिकेनं जे स्पष्टीकरण दिलंय की जीपीएस मॅपने चालत नसतील तर आम्ही दंड आकारतो, मात्र मग मुंबई पालिकेला या कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा जीव महत्त्वाचा नाहीये का? ज्या गाड्या या रस्त्यावरून फिरत असतात त्या रस्त्यावर अनेक नागरिक देखील फिरत असतात, त्यांचा जीव देखील अप्रत्यक्षपणे धोक्यात येत असतो या गाड्यांमुळे। कारण का या गाड्यांची जर अवस्था पाहिली तर अतिशय बिकट अशी अवस्था या गाड्यांची। मग मुंबई पालिकेला या सर्व नागरिकांचा, कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा जीव महत्त्वाचा नाहीये का, असाही सवाल उपस्थित होतोय। नक्कीच कृपा, हा सवाल महत्त्वाचा आहे जो आपण देखील सातत्याने उपस्थित करतोय की कर्मचाऱ्यांचा जीव आणि त्याचबरोबर गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावर फिरत असतात, सामान्य माणसं रस्त्यावरनं चालत असतात, त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का असा प्रश्न आपण देखील सातत्याने लोकशाही मराठीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना विचारताना पाहायला मिळतोय। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की त्यांनी असं सांगताना की 3 वॉर्डमध्ये आमच्या गाड्या खराब आहेत आणि त्याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की जी नॉर्थ, एन आणि के वेस्ट या 3 वॉर्डमध्ये आमच्या सगळ्यात जास्त गाड्यांची दुरवस्था झालेली आहे। कंत्राटी नियमाप्रमाणे आम्ही त्यांना दंड देखील आकारतो, मात्र आता सध्या आमच्याकडे कोणत्याही पद्धतीत गाड्यांची संख्या नाहीये, गाड्या वाढवण्यासाठी कंत्राटदार नाहीयेत। पण पुन्हा माझा हाच प्रश्न आहे की कंत्राटदार नेमके का येत नाहीयेत? का हे कंत्राटदार ज्यांना आता कंत्राट दिलंय ते नवीन कंत्राटदारांना येऊ देत नाहीयेत का? हा देखील एक कळीचा मुद्दा यामध्ये आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आपण बघतोय की सातत्याने कचरा या संदर्भात किशोरी पेडणेकर असतील, संदीप देशपांडे असतील, त्याचबरोबर अनेक जे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील महापालिकेच्या या कचरा घोटाळ्या संदर्भात अनेक वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र तरी देखील ह्यांचा घोळ कुठेही थांबत नाहीये आणि याचं उत्तर जे आहे ते महापालिकेला द्यावंच लागेल। आता त्यांनी आपल्याला असं देखील सांगितलंय की आम्ही काही ऑन रेकॉर्ड काही सांगू शकत नाही, मात्र ऑफ रेकॉर्ड तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला दिलेली आहे। आणखीन या व्यतिरिक्त जर तुम्हाला कागदपत्रांची माहिती हवी असेल तर तुम्ही आरटीआय टाका आणि त्या आरटीआयच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती हवी ती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, अशी तरी निदान शाश्वती सध्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे आणखीन आरटीआय टाकल्यानंतर माहितीमध्ये काय धक्कादायक खुलासे होत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी नक्कीच या संदर्भात पाठपुरावा करणार आहे। त्यामुळे नेमके कागदपत्र त्यांच्याकडनं काय येत आहेत, किती वर्षाची किती दंड असं आकारला जातोय, कारण जर दंड देत असतील तर हा दंड कंत्राटदारांच्या कशात जातो आणि हे पैसे जे आहेत हे नागरिकांचे पैसे आहेत। दरवर्षी तुम्ही अशा पद्धतीचे कंत्राट त्यांचे वाढवून देता आणि जर चुकीच्या गाड्या असतील तर तुम्ही त्यांना दंड आकारता आणि मग हे दंड नेमके जातात कुठे? हे सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत ते हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण महापालिकेला पुन्हा विचारणार आहोत। कृपा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।